कोणा कधी मिळाले मागून न्याय येथे, कोणा कधी मिळाले मागून न्याय येथे, पात्यास घे जरा तू लावून धार मित्रा, पात्यास घे जरा तू लावून धार मित्रा. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. क्षण आताचा जगून घेऊ, पुढचे नंतर बघून घेऊ. तर मित्रांनो, आज आपण मराठी गझलकार राज राठोड यांची उत्तम मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. राज राठौड़ साहब का ताल्लुक महाराष्ट्र के खामगांव से है और उनकी मौजूदा रिहाइश औरंगाबाद यानी संभाजी नगर की है. पिछले कुछ अरसे से उम्दा मराठी शायरी कर रहे हैं राज राठौड़. मेरी नजर में सुलझे हुए ख्यालात, ये राज राठौड़ की मराठी शायरी की खासियत है और ताकत भी. तर मित्रांनो, चला तर आज आपण राज राठौड़ यांच्या काही निवडक शिरांवर नजर टाकूया. एपिसोडच्या सुरुवातीला हा एक उत्तम शेर बघा राज राठौड़ यांचा. दिवस उद्याचा असेल आपला म्हणूनी, दिवस उद्याचा असेल आपला म्हणूनी, दिवस आजच्या पुढे ढकलते चिंता, दिवस आजच्या पुढे ढकलते चिंता. एक ह्युमन सायकोलॉजी टिपली आहे या शेरमध्ये राज राठौड़ यांनी. आणि एक सामाजिक विषमतेवर प्रहार करताना हा पुढचा शेर दिसतो तो बघा. क्रूर झाली माणसे आणि भ्रष्ट झाली ही व्यवस्था, क्रूर झाली माणसे आणि भ्रष्ट झाली ही व्यवस्था, घेतला जातो बळी येथे चिमुकल्या पाखरांचा, घेतला जातो बळी येथे चिमुकल्या पाखरांचा. आणि आता राज राठौड़ यांच्या एका अतिशय छोट्या बहरची गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो ते बघा. आयुष्याची साठी झाली केसांमध्ये चांदी आली, आयुष्याची साठी झाली केसांमध्ये चांदी आली, अडगळीतली खोली आणिक, अडगळीतली खोली आणिक, ताटासोबत वाटी आली, ताटासोबत वाटी आली. एक मंजर कशी ज्याला म्हणतात ती किती सुंदररीत्या या शेरमध्ये मांडलेली आहे. जणू एक मंजर, एक दृश्य तुमच्या समोर उभं होतं, एक कैदखाना किंवा जेलच्या एका खोलीचं. आणि पुढचा शेर बघा. जीव सुखाने जाईल नंतर, जीव सुखाने जाईल नंतर, आधी कळवा तिची खुशाली, आधी कळवा तिची खुशाली. आणि आता अजून एक छोट्या बहरची गझल आहे, त्याचे काही 2-3 हे उत्कृष्ट शेर बघा राज राठौड़ यांचे. प्रश्न वाढतील प्रश्नाने, प्रश्न वाढतील प्रश्नाने, उत्तर दे तू मौनाने, उत्तर दे तू मौनाने. आणि हा शेर. एक वासरू भरकटला, एक वासरू भरकटला, दूर लोटले कळपाने, दूर लोटले कळपाने. आणि हा एक पुढचा शेर बघा. पाय पोळले पोळू द्या, पाय पोळले पोळू द्या, मन झपाटले ध्येयाने, मन झपाटले ध्येयाने. आणि दिवाळी या सणाच्या अनुषंगाने हे 2 शेर बघा राज राठौड़ यांचे. किती सुंदर अभिव्यक्ती आहे. रस्त्यावरती पणत्या विकते, रस्त्यावरती
पणत्या विकते अंधार जिच्या कायम भाळी, अंधार जिच्या कायम भाळी. एक वस्तुस्थिती आहे आपल्या समाजाची. आणि ह्या पुढच्या शेर बघा. जुनेच देणे बाकी आहे, जुनेच देणे बाकी आहे, लगेच आली कशी दिवाळी, लगेच आली कशी दिवाळी. आणि आता राज राठोड यांच्या एका गझलच्या हा एक सुंदर शेर बघा. एक समाजात माणसाच्या खोटाडेपणा जो असतो, खोटाडेपणाने जो वागत असतो मनुष्य, त्याचे एक सुंदर चित्रण केलं या शेरमध्ये. ते बघा. एवढ्याने जर घसा तो ताणतो आहे, एवढ्याने जर घसा तो ताणतो आहे, आव मोठा तो खऱ्याचा आणतो आहे, आव मोठा तो खऱ्याचा आणतो आहे. आणि एक राजकीय पैलू असलेला हा एक सुंदर कंटेम्पररी शेर बघा राज राठोड यांचा. दारावरती हात जोडून पुन्हा उभे, दारावरती हात जोडून पुन्हा उभे, विनम्रतेची पांघरलेली झूल पुन्हा, विनम्रतेची पांघरलेली झूल पुन्हा. आणि अनेक गरिबांच्या घरातली परिस्थिती, अवस्था हे मांडली या पुढच्या शेरमध्ये. याच गझलचा हा पुढचा शेर होतो बघा. घरात नाही आज पेटली चूल पुन्हा, घरात नाही आज पेटली चूल पुन्हा, रडता रडता झोपी गेले मूल पुन्हा, रडता रडता झोपी गेले मूल पुन्हा. हा म्हणजे हा गझलचा मतला होता, तो मी नंतर वाचला आणि तो दुसरा शेर हा प्रथम वाचला. आणि आता राज राठोड यांच्या एका गझलचा हा एक सुंदर शेर बघा. मानले मी मित्र जेव्हा पुस्तकाला, मानले मी मित्र जेव्हा पुस्तकाला, सुकर तेव्हा जीवनाचा मार्ग झाला, सुकर तेव्हा जीवनाचा मार्ग झाला. किती सुंदर थॉट विचार आहे या शेअरमध्ये. आणि हा एक शेअर बघा, एक नॉस्टॅल्जिक फिलिंग या शेअरमध्ये तुम्हाला दिसून येईल. ती बघा. रोज तुडवतो शहरामध्ये चकमकीत हे जरी हायवे, रोज तुडवतो शहरामध्ये चकमकीत हे जरी हायवे, गावाकडची मळलेली ती वाट मनातून जातच नाही, गावाकडची मळलेली ती वाट मनातून जातच नाही. नॉस्टॅल्जिक करणारा शेर आहे. आणि आता एक पुढच्या शेरमध्ये परत एकदा पॉलिटिकल आस्पेक्ट तुम्हाला दिसून येईल. तो बघा. नका दाखवू आभाळाची स्वप्ने आम्हा, नका दाखवू आभाळाची स्वप्ने आम्हा, चार सुखाचे घास मिळावे हीच अपेक्षा, चार सुखाचे घास मिळावे हीच अपेक्षा. आणि आता हा एक सुंदर शेर बघा. भावड्या तू शीक काही, भावड्या तू शीक काही, हा जमाना ठीक नाही, हा जमाना ठीक नाही. पण असं म्हटलं असेल तरी पण माणसाने या दुनियेत, या जमान्यात राहून पटकन शिकणं किंवा त्यातनं एक लेसन घेणं एवढं सोपं नसतं. त्या अनुषंगाने ह्या पुढच्या शेर बघा. काळ बदलला तरी बदलणे जमले नाही, काळ बदलला तरी बदलणे जमले नाही, हे का आपला जुना सोडणे जमले नाही, हे का आपला जुना सोडणे जमले नाही. आणि हा आता पुढील शेर बघा. बोल जगाशी जगासारखे, बोल जगाशी जगासारखे, बोल मनाशी मनासारखे, बोल मनाशी मनासारखे. आणि आता हा एक सुंदर शेर बघा राजांच्या. जीवनाची गाठ आहे बांधलेली जर उन्हाशी, जीवनाची गाठ आहे बांधलेली जर उन्हाशी, मग कशाला सावलीची दावता स्वप्ने आम्हाला, मग कशाला सावलीची दावता स्वप्ने आम्हाला. आणि आता राज राठोड यांचा हा एक सुंदर शेर बघा. अत्तराने दूर होते फक्त दुर्गंधी तनाची, अत्तराने दूर होते फक्त दुर्गंधी तनाची, प्रेम हृदयी ठेव थोडे मन सुगंधी व्हावयाला. आणि आता मित्रांनो एपिसोडच्या शेवटी राज राठोड यांचा हा एक सुंदर इनकलाबी शेर तुमच्या समोर पेश करतो. तो बघा.
कोणा कधी मिळाले मागून न्याय येथे, कोणा कधी मिळाले मागून न्याय येथे, पात्यास घे जरा तू लावून धार मित्रा, पात्यास घे जरा तू लावून धार मित्रा। तो दोस्तों, ये थे मराठी गजल को शायर राज राठौड़। इनकी शायरी से जो चुनिंदा मराठी अशआर मैंने आपके सामने आज पेश किए, मुझे उम्मीद है आपको जरूर पसंद आए होंगे। तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूं। तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।